The Akhil Gomantak Kshatriya Maratha Samaj Pedne Taluka Committee organized a press conference to announce the upcoming Shiv Jayanti Utsav 2025 celebrations. The event will honor the legacy of Chhatrapati Shivaji Maharaj with various cultural and historical programs. Committee members emphasized the significance of the festival in preserving Maratha heritage and invited public participation in the grand celebration. कार्यक्रमात आम्ही जवळ 6 नाटके सादर करणार आहेत आणि या नाटकात पहिलं जे नाटक आहे ते महिलांचं नाटक मांजरे येथे शिवाजी चौक सावंतवाडा येथे 19 फेब्रुवारीला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी मांजरे येथील भूमिका देवी मंदिरामध्ये आम्ही 16 वर्षाखालील मुलांसाठी एक पात्री अभिनय स्पर्धा ठेवलेली आहे। त्यानंतर 21 तारीखपासून पुन्हा चांदेल इथे व शाळा मृत्यू हे नाटक होणार आहे। त्यानंतर महाराणी पद्मावती आकाशमिटी तो मृत्युंजय 1 आणि रायगडाला जेव्हा जाग येते हे 25 फेब्रुवारीला नाटक पेठेचा वाडा कोरगाव येथे शाळेश्वर मंदिरमध्ये होऊन संपूर्ण कार्यक्रमाची सांगता आणि बक्षीस वितरण सोहळा होणार आहे। सर्व समाजातील बांधवांना आम्ही विनंती करतोय की या कार्यक्रमाला आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाचा आनंद लुटावा। उत्सवाने आम्ही शिवजयंती यावर्षी साजरी करूया आणि पेडणे तालुक्याभर आणि संपूर्ण गोव्यामध्ये हा कार्यक्रम उत्सवाने साजरा झाला हे आम्ही दाखवून देऊया। धन्यवाद। येथे यांच्या समवेत आजची जी पत्रकार परिषद आहे ही खास शिवजयंती उत्सव 2025 या संबंधी सविस्तर माहिती देण्यासाठी ही खास आयोजित पत्रकार परिषद केलेली आहे। आत्ता जसं तालुका अध्यक्षांनी सांगितलं की भरगच्च असे कार्यक्रम 19 फेब्रुवारीपासून 25 फेब्रुवारीपर्यंत एक आठवडाभर अखिल गोमंतक क्षत्रिय मराठा समाज पेडणे तालुका समितीच्या वतीने हे कार्यक्रम आयोजित केलेले आहे आणि त्याच अनुषंगाने त्या पहिल्या दिवशी पेडणे तालुक्यातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा संपन्न होणार आहे आणि या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून डॉक्टर भाग्यश्री चंद्रकांत शेट्ये दिवचल मतदारसंघाचे जे आमदार आहे डॉक्टर चंद्रकांत शेट्ये यांच्या सौभाग्यवती या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत। महिलांसाठी महिलांचा सन्मान 19 फेब्रुवारी रोजी संपन्न होणार असल्या कारणाने 19 फेब्रुवारी रोजी श्री भूमिका आदिमाया महिला मंडळ सावंतवाडा प्रस्तुत संगीत प्रीती संगम हा नाट्यप्रयोग संपन्न होणार आहे। दुसऱ्या दिवशी 20 फेब्रुवारी 2025 रोजी सायंकाळी ठीक 5 वाजता एक पात्री अभिनय स्पर्धा पेडणे तालुका मर्यादित 16 वर्षाखालील मुलामुलींसाठी आयोजित केलेली आहे आणि त्याला जोडून पेडणे तालुक्यातील जे देवस्थान अध्यक्ष जे नवनिर्वाचित अध्यक्ष झालेले आहेत जे अध्यक्ष आपल्या समाजातील आहेत ज्या देवस्थानमध्ये वार्षिक जत्रोत्सव व देवदेवतांचा वर्धापन दिन साजरा केला जातो अशा देवालयांचे जे अध्यक्ष आहेत त्यांना आम्ही सन्मानित करणार आहोत आणि या कार्यक्रमासाठी खास प्रमुख पाहुणे म्हणून माननीय राज्यसभा खासदार श्रीयुत सदानंदभाई तानावडे हे उपस्थित राहणार आहेत। खास आमंत्रित म्हणून संगीता काकी परब माजी मंत्री या उपस्थित राहणार आहेत। कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून केंद्रीय समितीचे अध्यक्ष हे उपस्थित राहणार आहेत। शुक्रवार दिनांक 21 फेब्रुवारी 2025 सायंकाळी ठीक 5 वाजता जे ऐतिहासिक म्हणजे पेडणे तालुक्याच्या इतिहासामध्ये प्रथमतः हिंदवी नाट्य महोत्सवाचं आम्ही आयोजन केलेलं आहे आणि या हिंदवी नाट्य महोत्सवाचा शुभारंभ हा चांदेल गावामध्ये होणार आहे। श्रीदेवी सातेरी देवस्थानमध्ये या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि याच हिंदवी नाट्य महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी आम्ही पेडणे तालुक्यातील नाट्य कलाकारांचा सन्मान करणार आहोत। दिनांक शुक्रवार 21 फेब्रुवारी 2025 रोजी सायंकाळी ठीक 7 वाजता त्याच दिवशी हा कार्यक्रम झाल्यानंतर नाट्य कलाकारांचा सन्मान सोहळा संपन्न झाल्यानंतर तुर्वांकूर कला केंद्र हरमल प्रस्तुत इथे ओशाळाला मृत्यू हे नाटक संपन्न होणार आहे। शनिवार दिनांक 22 फेब्रुवारी 2025 रोजी श्रीदेवी सातेरी देवस्थान इब्रामपूर येथे सायंकाळी ठीक 7 वाजता रवळनाथ युनिटी स्पोर्ट्स अँड कल्चरल क्लब तळर्ण प्रस्तुत
महाराणी पद्मिनी हा नाट्यप्रयोग संपन्न होणार आहे। रविवार दिनांक 23 फेब्रुवारी 2025 रोजी सायंकाळी ठीक 7 वाजता श्रीदेव दाडोबा देवस्थान मोर्जी येथे नाट्य संपदा गोवा प्रस्तुत आकाश मिठी हा नाट्यप्रयोग संपन्न होणार आहे। सोमवार दिनांक 24 फेब्रुवारी 2025 रोजी सायंकाळी ठीक 7 वाजता श्री देवी माऊली शांतादुर्गा देवस्थान वारखंड येथे श्रीदेवी भगवती क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळ पेडणे गोवा प्रस्तुत तो मृत्युंजय 1 हा नाट्यप्रयोग संपन्न होणार आहे। आणि समारोपाचा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम मंगळवार दिनांक 25 फेब्रुवारी 2025 रोजी सायंकाळी ठीक 7 वाजता श्रीदेव साळेश्वर देवस्थान पेठेचावडा कोरगाव येथे जे हिंदवी नाट्य महोत्सव ही नवीन संकल्पना जी अखिल गोमंतक क्षत्रिय मराठा समाज पेडणे तालुका समितीच्या वतीनं जी आम्ही पुढे आणलेली आहे त्या हिंदवी नाट्य महोत्सवाचा समारोप हा पेठेचावडा कोरगाव येथे संपन्न होणार आहे। पत्रकार परिषदेच्या माध्यमातून संपूर्ण पेडणे तालुक्यातील तमाम पेडणेवासियांना गोमंतकीयांना आणि गोव्याबाहेरील लोकांना या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आणि मीडियाच्या माध्यमातून मी आवाहन करू इच्छितो की प्रथमतः पेडणे तालुक्यामध्ये अखिल गोमंतक क्षत्रिय मराठा समाज पेडणे तालुका समिती हा आगळा वेगळा शिवजयंती उत्सव आठवडाभर चालणारा उत्सव आयोजित करीत आहे। आपण सर्वांनी या उत्सवास आवर्जून उपस्थिती लावून पेडणे तालुका समिती अखिल गोमंतक क्षत्रिय मराठा समाज याला सहकार्य करावे आणि आपली उपस्थिती आम्हास प्रार्थनीय राहील।